अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अप्पी रडतच अर्जुनला म्हणत असते की हे जे काही घडलं आहे ना त्याला आपण कारणीभूत आहोत. आपल्यामुळे आपला अमोल किडनॅप झाला. आपल्याला एकत्र आणण्यासाठी तो घराबाहेर पडला होता. आणि त्यावेळी अर्जुन तिला समजावत म्हणतो की हो अप्पे, पण तू अशी पॅनिक होऊ नको, आपण अमोलला शोधून काढू. मात्र अप्पी खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की अर्जुन, या सगळ्यासाठी ना तू जबाबदार आहे. हे जे काही घडलं आहे ना ते तुझ्यामुळे घडलं आहे. त्यामुळे अर्जुन म्हणतो की अप्पे, मला माहिती आहे तुझी आत्ता या क्षणाला खूप चिडचिड होत आहे, पण तू शांत राहा. मात्र अप्पी काही गप्प बसत नाही. ती म्हणत असते की अर्जुन, तू का माझ्याकडून वचन घेतलं? एक वेळ तू त्या गुंडांच्या तावडीतून आपल्या अमोलला सोडवशील सुद्धा, मात्र त्याच्या आयुष्याची गेलेली 7 वर्ष तू त्याला परत मिळवून देणार आहे का? कधीच तू स्वतःची चूक मान्य करत नाही. 7 वर्षांपूर्वीसुद्धा तू हेच केलं. त्यावेळी जर खरा गुन्हेगार शोधून काढला असता तर किती बरं झालं असतं. आज आपल्यावर ही वेळ आलीच नसती. पण त्यावेळी तू काय केलं तर स्वतःला शिक्षा करून घेतली. हे जे काही घडतंय ना त्याला तू कारणीभूत आहे. आणि अप्पीचं असं बोलणं ऐकून अर्जुनसुद्धा चिडतो. तो म्हणतो की अप्पे, तू उगाच काहीतरी बोलू नको. मी करतोय ना अमोलला शोधायचा प्रयत्न. पण अप्पी म्हणत असते की कोणता प्रयत्न करतोय तू? इथे हातावर हात ठेवून बसला आहे. त्यापेक्षा मी माझ्या मुलाला शोधते. 7 वर्ष मी त्याला सांभाळला ना, मग आता त्याला कसं शोधायचं ते मी माझं बघेल. आणि मग अर्जुनही चिडून म्हणतो की ठीक आहे, पण बघतोस तू कसं त्याला शोधतेस ते. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. तर अप्पीसुद्धा दुसऱ्या दिशेला जाण्यासाठी निघते. तर त्याच वेळी त्या मॉन्टी सातवची गाडी त्या ठिकाणी येते आणि काही गुंड अप्पीला सुद्धा किडनॅप करतात. आणि मग त्यानंतर ते अप्पीला एका दुसऱ्याच अड्ड्यावर घेऊन जातात. ती मोठमोठ्याने ओरडत असते, तिला सोडायला सांगत असते, पण ते गुंड तिचं काही ऐकत नाही. ते तिचे हातपाय बांधून टाकतात. तिच्या डोळ्यांवर सुद्धा पट्टी असते. आणि मग ते हसतच म्हणतात की कलेक्टर मॅडम, आमच्या दादाने तुम्हाला अनेकदा सांगितलं होतं, तुम्ही आमचं ऐकलं नाही. आता बघा काय झालंय ते. जिल्ह्याची कलेक्टरच आमच्या ताब्यात आहे. आणि त्यावर अप्पी म्हणते की तुम्हाला कळतंय का, तुम्ही एका कलेक्टरला किडनॅप केले. मात्र ते लोक फक्त हसत असतात. तिला सांगत असतात की तुझा मुलगासुद्धा आमच्याच ताब्यात आहे आणि आता तू सुद्धा. आता बघू तुला काय करता येतं ते. आणि ते ऐकून अप्पीसुद्धा हसतच मनाशी म्हणते की मला वाटलं तेच घडलं. आणि मग त्यानंतर तिला आठवतं की जेव्हा ती आणि अर्जुन त्या बंगल्यासमोर उभे होते तेव्हाच तिला त्या बंगल्यावर असणारा CCTV कॅमेरा दिसला होता. आणि तिच्या लक्षात आलं होतं की कोणीतरी आमच्यावर नजर ठेवून आहे. आणि म्हणूनच ती मुद्दाम अर्जुनसोबत भांडली होती आणि तेथून जाण्यासाठी निघाली होती, जेणेकरून मॉन्टी सातवने तिलासुद्धा किडनॅप करावं. आणि मग ती ते लोकेशन अर्जुनला पाठवू शकेल. आणि मग अर्जुन तिला आणि अमोलला वाचवू शकेल. आणि त्याच प्रकारे सगळं काही घडलं होतं. मात्र अप्पीने पाठवलेलं ते लोकेशन अजूनही अर्जुनपर्यंत पोहोचलेलं नसतं. दुसरीकडे कदम, रुपाली, स्वप्नील अर्जुनची वाट बघत असतात. मात्र तो काही कॉल रिसीव करत नसतो. सगळेच काळजीत असतात. तर कदम त्या दोघांना सांगत असतात की अर्जुन आता कोणत्या मनस्थितीमध्ये आहे ते आपल्याला माहिती आहे ना, उगाच त्याच्यापुढे त्याच्या लग्नाचा विषय काढू नका. आणि ते रुपालीला सुद्धा म्हणतात की अर्जुनशी न बोलता तू त्या आर्याच्या आईला वचन द्यायला नको होतं. पण रुपाली म्हणत असते की मामनजी, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? आता काय अर्जुन भाऊजी लग्नाला नकार देणार आहेत का? आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच अर्जुन घरी येतो. सगळेजण त्याला अमोलविषयी विचारत असतात. मात्र अर्जुन सांगतो की अमोलचा काही शोध लागलेला नाही आहे. त्यामुळे मग ते सगळेच काळजीत पडतात. आणि मग अर्जुन त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतो. पण रुपाली त्याला थांबवते. त्याला आर्याच्या आईबद्दल सांगायचे असते. मात्र तिला गप्प करत स्वप्नील म्हणतो की अर्जुन, आर्याच्या आईने पुन्हा एकदा आमच्याकडून शब्द घेतलाय की तू आर्यासोबतच लग्न करशील. आणि ते ऐकून अर्जुन चिडतो. तो म्हणतो की ही काय वेळ आहे का हे सगळं बोलायची? पण रुपाली म्हणत असते की भाऊजी, तुमचं आर्यासोबत लग्न ठरलं आहे. तुम्हाला ते लग्न करावंच लागेल. आणि तुम्ही कामावर निघून जाता, पण त्या आर्याच्या आईच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यावी लागतात, याचा तरी विचार करा. आणि ते ऐकून अर्जुन तर अजूनच चिडतो. तो म्हणतो की वहिनी, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही तर अमोलला तुमचा मुलगा मानायचात ना, मग आता तो कसा असेल याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही काय करताय तर माझ्या लग्नाचा विचार करताय का? तुम्ही असं वागाल मला असं वाटलं नव्हतं. आणि त्यावेळी स्वप्नील त्याची माफी मागत म्हणतो की अर्जुन, तिला तसं बोलायचं नव्हतं, पण आर्याच्या आईची मनस्थितीसुद्धा समजून घ्यायला हवी ना. तर अर्जुन म्हणतो, आत्ता माझी प्रायोरिटी फक्त माझा अमोल आहे. गेली 7 वर्ष मी माझ्या मुलाला भेटलो नाही. मी काही कुठे पळून चाललो नाहीये. होईल माझं लग्न. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो.
तर दुसरीकडे बापू, दिप्या, मोना अप्पीची वाट बघत असतात. अप्पीचा फोनही लागत नसतो, तिच्याकडून काही निरोपही आलेला नसतो. त्यामुळे ते सगळेच काळजीत असतात. आणि मग त्यानंतर बापू दिप्याला सांगतात की तू अर्जुनला तरी कॉल करून बघ. दुसरीकडे अर्जुन एकटाच हॉलमध्ये बसलेला असतो. रुपाली त्याला जेवणाबद्दल विचारते पण तो नकार देतो आणि तितक्यात त्याला दिप्याचा कॉल येतो. दिप्या त्याला अप्पीबद्दल विचारत असतो आणि अप्पी अजूनपर्यंत घरी पोहोचली नाही आणि तिचा फोनही लागत नाही हे कळल्यावर अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याच्या लक्षात येतं की नक्कीच मॉन्टी सातवने अप्पीला देखील किडनॅप केलं असणार. आणि मग त्यानंतर तो फोन ठेवून देतो आणि पळतच पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे चिंचोके बंगल्याच्या आजूबाजूचं CCTV फुटेज बघत असतात, मात्र त्यात त्यांना काही सापडत नाही. तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो. तो चिंचोकेंना विचारतो की काही माहिती मिळाली का, मात्र त्यांना त्या बंगल्याच्या आजूबाजूला अप्पीचा काहीच शोध लागलेला नसतो. ती नेमकी कुठे गेली याबद्दल काहीच माहिती मिळत नसते आणि त्यामुळे अर्जुन खूप पॅनिक होतो. तो म्हणतो की जर माझ्या बायकोला आणि मुलाला काही झालं ना तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही. तर दुसरीकडे अमोलला भीती वाटत असते आणि तितक्यात ते गुंड त्याच्या जवळ येतात. त्यांनी अमोलसाठी वडापाव आणलेला असतो, मात्र अमोल म्हणत असतो की मी माझ्या मा आणि बाबांसोबतच जेवण करेल. आणि त्यावर ते गुंड हसतच म्हणतात की तू घरी कधी जाशील हे देवालाही माहीत नाही, त्यामुळे गपगुमान खाऊन घे. मात्र अमोल त्यांना म्हणतो की मी तुम्हाला तुमची एक फायद्याची गोष्ट सांगू का. त्यावर ते विचारतात काय, तर अमोल सांगतो की मला इथून सोडा नाही तर तुमचं काही खरं नाही. आणि ते ऐकून ते गुंड त्याच्यावर चिडतात आणि मग ते त्याला सांगतात की तू काय आम्हाला धमकी देतोस, आम्ही तर तुझ्या मालासुद्धा इथे किडनॅप करून आणला आहे. आणि ते ऐकून अमोल तर हसू लागतो. तो म्हणतो की तुम्ही मला किडनॅप करून खरंच खूप मोठी चूक केली आहे, आता तुमचं काही खरं नाही. आणि त्याला हसताना बघून त्यातील एक गुंड तर घाबरतोच आणि तो म्हणतो की आता याला काही खायला प्यायला सुद्धा मी देणार नाही आणि तो रागातच बाहेर जातो. ते इतर गुंड त्याला समजावत असतात की त्या बारक्या पोराच्या बोलण्याकडे तू कुठे लक्ष देतो, मात्र तो घाबरूनच म्हणत असतो की आपण जेव्हा त्याला किडनॅप केलं तेव्हा तो किती घाबरला होता, मात्र आपण जसं त्याला सांगितलं की आम्ही तुझ्या आईलासुद्धा किडनॅप केलंय तसं त्याचं वागणंच बदलले. तो म्हणतो की तुम्ही माझ्या माला किडनॅप करून खरंच खूप मोठी चूक केली. पण ते इतर गुंड त्याला सांगत असतात की तू उगाच त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. आणि मग त्याच वेळी अप्पीचा मोबाईल ज्याच्याकडे असतो तो मोबाईल ऑन करत म्हणतो की बघ याच्यावर किती मिस कॉल आहेत ते. तिकडे निम्मे जण तर गपगार झाले असतील कलेक्टर किडनॅप झाली म्हणून, मात्र ते बघून तो दुसरा गुंड घाबरून म्हणतो की आधी तो मोबाईल बंद कर नाही तर त्यांना लोकेशन जाईल. तर दुसरीकडे त्याचवेळी अर्जुनला अप्पीच्या मोबाईलवरून लाईव्ह लोकेशन सेंड झालेलं असतं आणि ते लाईव्ह लोकेशन बघून अर्जुनला तर धक्काच बसतो आणि मग तो लगेच त्या दिशेने जाण्यासाठी निघतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.